Hey, welcome back to my YouTube channel. Here it's Manjula. So today I'm gonna show you how to make henna paste and henna cones. First, I have taken here 3 tablespoon henna powder, mixed oil, 13 mm pin, 1 tablespoon lemon juice, half tablespoon sugar, water and coffee powder. This much ingredients we will need for making henna paste. For the henna cones we will need 1 sellotape, stockings, cellophane sheets, then पायपिंग बॅग्स. सो मला इकडे 3 कोन्स बनवायचे. तर 3 कोन्ससाठी किती लागणार आहे हिना पावडर? 3 टेबलस्पून. म्हणजे 1 कोनसाठी 1 टेबलस्पून हिना पावडर. ओके, मी 3 टेबलस्पून हिना पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये मी हाफ टेबलस्पून शुगर घालते. तुम्हाला शुगरची क्वांटिटीसुद्धा कमीच ठेवायची आहे, जास्त पण नाही घालायचे. जास्त प्रमाणात शुगर घातलात तर काय होणार आहे, ती जी पेस्ट आहे ती एकदम स्टिकी होऊन जाणार आहे, स्टिकी लागणार आहे. त्यामुळे हाफ टेबलस्पून 3 टेबलस्पूनसाठी ओके आहे. त्याच्यानंतर कॉफी पावडरसुद्धा मी एकदम चुटकीभर, बोलतात ना, चुटकी एकदम घालायची आहे, थोडंसं. ओके, थोडंसंच घालायचे. त्याच्यामध्ये लेमन ज्यूससुद्धा 1 टेबलस्पून मी घालते 3 कोन्ससाठी. 3 कोन्स म्हणजे 3 टेबलस्पून हिना पावडर, समजलं? तर 3 टेबलस्पून हिना पावडरसाठी 1 टेबलस्पून लेमन ज्यूस लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण ते छानपैकी मिक्स करून घेऊया नीट. काही बिगनर्सला डाऊट असेल की आपण जर शुगर घातली तर ती मेल्ट होईल की नाही. जर ती मेल्ट नाही झाली तर, किंवा ते कोन्स आपण जेव्हा पेस्ट बनवणार त्याच्यामध्ये जर ते आली तर, म्हणजे मेल्ट नाही झाली तर, इन शॉर्ट तर मेल्ट ती नक्की होणार. जेव्हा पण आपण मेहंदीची पेस्ट, हिना पेस्ट जेव्हा पण आपण बनवून ती रेस्ट करायला ठेवतो तेव्हा ती जी शुगर आपण घालतो त्याच्यात ती म्हणजे मेल्ट होऊन जाते. पेस्ट जेव्हा आपण फेटतो तेव्हा आपण फेटताना ती नीट फेटायची, त्याच्यामध्ये लम्स राहता कामा नये, तशी ती आपल्याला फेटायची आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच म्हणजे की कशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पेस्ट बनवताना. पेस्ट बनवताना जेव्हा आपण फर्स्ट बनवतो तेव्हा पाणी एकदम डायरेक्टली पूर्ण जास्त नाही घालायचं आहे, थोडं पाणी घालून त्याला बनवायचं आहे. पहिलं तर थिक पेस्टच बनवायची आहे, मग ती रेस्ट करायला ठेवणार तेव्हा ती थोडी पातळ होणार. ओके, त्यामुळे पहिली बनवताना तर थिक पेस्ट बनवायची, जसं मी बनवलं आहे तशीच तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पहिल्या पेस्टची. त्याच्यानंतर त्याला एकदम एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आहे. कुठे? रूम टेम्परेचरमध्ये. ओके, रूम टेम्परेचरमध्येच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोन्स बनवायचे कसे ते बघून घेऊ. सेलोफेन शीट्सचेच रोल्स बनवायचे आहेत. पहिलं बिगनर्सला म्हणजे प्रॉब्लेम होणार थोडा रोल करायला. मग ते तुम्हाला जसं ॲडजस्ट होतं ना तसं तुम्ही रोल करा. असं नाही की पहिलं म्हणजे एक थंब पहिलं नका ठेवू, रोल करा पहिला, त्याच्यानंतर थंब आतमध्ये घालून तुम्ही मग रोल करू शकतात. स्टार्टिंगला नाही जमत असेल तर. स्टार्टिंग मी तिकडून केली आहे, कॉर्नरला थंब धरला आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या इकडून रोल करते. आणि थिन करताना काय करायचं आहे, कोनची जी टीप आहे ती थिन करताना पहिलं मी 13 mm ची पिन घातली आहे त्या होलमध्ये. त्याच्यानंतर होल आणि सॅलोटिप पण बघा तुम्ही कशी लावली आहे मी, अशी आपल्याला सॅलोटिप लावायची. आणि थिन करताना ना पाठीमागून ओढायचं आहे कोनला. पाठीमागून ओढल्याने काय होणार आहे, पुढची टीप जी आहे ती थिन होणार आहे. त्याच्यानंतर मग रोल करून ती सॅलोटेप आपल्याला लावायची. एक आतूनसुद्धा लावायची आहे. तुम्हाला हवी तेवढी लावू शकतात, म्हणजे तुम्हाला जिकडे कम्फर्टेबल आहे तिथे लावू शकतात. त्याच्यानंतर पिन काढून त्याला फोडून सुद्धा पॅक करून सॅलोटेपने पॅक करून घ्यायचं. ओके, असेच आपण सगळे कोन बनवून घेऊया. तरीसुद्धा जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. आणि नंतर आपण ही पेस्ट जी आहे ती ओव्हरनाईट रेस्ट करायला ठेवलेली, त्यामुळे ती आता बघा तुम्ही कलर एकदम ब्राऊन कलर आला आहे वरती, म्हणजे चांगली ती रेस्ट झाली आहे. तुम्हाला ओव्हरनाईट ठेवू शकतात, नाहीतर मग तुम्हाला 8-10 हार्ससुद्धा ठेवू शकतात, पण जास्तीत जास्त ओव्हरनाईट ठेवलात तर चांगलं आहे. त्याच्यानंतर आपण आता 3 टेबलस्पून हिना पावडरसाठी मी इकडे 2 टेबलस्पून मिक्स ऑइल घालते. ओके, 2 टेबलस्पूनच मिक्स ऑइल आपल्याला इकडे घालायचं आहे. त्याच्यानंतर ना चांगलं रोल करून त्याला फेटायची आहे. पावडर पूर्ण जी आहे ना पेस्ट, त्याला पूर्ण रोल करून छान फेटायची आहे. जसं मी फेटते ना तसं एकाच डायरेक्शनमध्ये तुम्हाला ती फेटायची आहे पावडर एकदम छान. तुमच्याकडे स्पॅच्युला आहे तर ते सुद्धा यूज करू शकतात, नाहीतर स्पूनसुद्धा इनफ आहे फेटण्यासाठी.
यू कॅन सी मी एकाच डायरेक्शनमध्ये फेटते, म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये त्याला मिक्स करते, ज्याकरून ते छान कन्सिस्टन्सीमध्ये येईल. पेस्ट बघा मी केवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ना, तेवढीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची, तरच तुमची पण जी पेस्ट आहे ना ती कोनमधून एकदम स्मूथली फ्लो होणार. ओके, अशीच कन्सिस्टन्सी तुमच्या पेस्टची असायला पाहिजे, अशीच स्मूथली एकदम फ्लो व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटतं आहे की अशी कन्सिस्टन्सी नाही भेटत आहे, तर तुम्ही थोडं वॉटर टाकूनसुद्धा बघू शकतात की भेटते आहे की नाही. एकदम पण डायरेक्टली नका टाकू जास्त, आणि मला नाही वाटत की जास्त नीड असेल टाकण्याची, पण तरी पण नसेल भेटत कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही वॉटर ॲड करूनसुद्धा फेटू शकतात. त्याच्यानंतर मी इकडे पायपिंग बॅग घेतली आहे आणि एका ग्लासमध्ये ती पायपिंग बॅग ठेवायची आहे आतमध्ये घालून. जसं मी घालते ग्लासमध्ये पायपिंग बॅग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टॉकिंग घालायची आहे आपल्याला पायपिंग बॅगमध्ये, तशीच घालायची आहे जशी मी घातली आहे. त्याच्यानंतर आपण ती पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये स्टॉकिंगमध्ये ॲड करणार आहोत. अशीच एकदम स्मूथली ती फ्लो व्हायला पाहिजे स्टॉकिंगमध्ये. जर तुमच्याकडे स्टॉकिंग नाही आहे तर तुम्ही सॉक्सचासुद्धा यूज करून त्याला फिल्टर करू शकतात. अशीच नीट क्लीन पुसून पूर्ण पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये स्टॉकिंगमध्ये ॲड करायची आहे. पेस्ट अजिबात वेस्ट करू नका. पेस्ट तुम्हाला नीट एकदम क्लीन करून फुल ॲड करायची त्याच्यात. जर तुम्हाला मेहंदीची युनिक डिझाईन्स शिकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोज डेली व्हिडिओज टाकते मेहंदी डिझाईन्सचे. 365 डेजचं मेहंदी चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे युनिक डिझाईन्स, टिप्स आणि ट्रिक्स शिकायला भेटणार. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाच्या पेजलासुद्धा फॉलो करा. माझं इन्स्टाचं पेजचं ID आहे मेहंदी बाय मंजुळा म्हणून, तुम्ही सर्च करू शकतात. नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या IDची लिंक देईल, तिकडे तुम्ही या मेहंदीचा स्टेन कसा आला आहे तोसुद्धा बघू शकतात. तिकडे जाऊन तिकडेसुद्धा मी युनिक डिझाईन्स पोस्ट करत असते, त्यामुळे तुम्ही त्या पेजलासुद्धा फॉलो करा. इफ यू वॉन्ट टू मास्टर युअर प्रोफेशन. तर मी इकडे स्टॉकिंगने फुल फिल्टर केली आहे पायपिंग बॅगमध्ये मेहंदीची पेस्ट. मी आता ती थोडी 3 कोनचीच पेस्ट आहे आणि पायपिंग बॅग मोठं आहे, त्यामुळे ते मी स्पूनने पुढे घेते आहे, कारण मला इझिली मग मी ते कोन्समध्ये टाकू शकते. पायपिंग बॅगमधून तुम्हाला बाहेरून तुम्ही बघितलं असणार, मी बाहेरून स्टॉकिंग काढलेलं आणि तो रोल करून एकदम टाईटली फुल जेवढे पण जोरात तुम्ही ओढू शकता तेवढ्या जोरात तुम्हाला ती स्टॉकिंग बाहेर ओढायची आहे पायपिंग बॅगने. त्याच्यानंतर तुम्ही रब्बरने किंवा कशाने पण इकडून म्हणजे टाईट बांधू शकता पायपिंग बॅगला. सो मी आता पायपिंग बॅग फोडून थोडासा कट करते आपल्याला कोनमध्ये पेस्ट ती ॲड करण्यासाठी. पेस्ट बघा मी कशी ॲड करते, जिथून थोडंसं पायपिंग बॅगचं जे फ्रंट आहे ते तुम्हाला पेस्ट कोनमध्ये आतमध्ये घालायचं आणि थोडं करून ते पुश करायचे पेस्ट पुढे कोनमध्ये. ओके, तुम्ही स्टेन बघू शकतात माझ्या हातावरती 5 मिनिट्सचा किती आला आहे, म्हणजे तुम्ही 48 किंवा 24 हार्सचा स्टेन किती येईल तुम्ही माझ्या इन्स्टा IDला चेक करू शकतात कसा स्टेन येणार तो. त्यानंतर मी इकडे कोन्सला सॅलो टेपने पॅक करून घेते आहे. सॅलो टेप तुम्हाला वरून आणि पाठून फोडून चारी बाजून सॅलो टेप लावायची आहे. ओके, जशी मी लावली आहे एकदम टाईटली लावायची आहे तुम्हाला सॅलो टेप. आय होप यू फाउंड द व्हिडिओ हेल्पफुल आणि नक्कीच तुम्हाला कळालं असेल की कसे मेहंदीचे कोन्स बनवायचे. तरी पण काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.